जय हनुमान की जय। नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील तुळशीबाग या ठिकाणी गजानन मित्र मंडळाच्या वतीने आज अयोध्येमध्ये जे श्रीराम प्राण प्रतिष्ठापन होत आहे त्या उत्साहाच्या निमित्त आज गजानन मित्र मंडळाच्या वतीने अनोख्या पद्धतीने स्वागत केलेले आहे। बोला जय श्रीराम। आज गजानन मित्र मंडळाच्या वतीने जो या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे तर कशा पद्धतीने आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेले त्याबद्दल थोडक्यात सांगा। आपण हे कार्यक्रमाचं आयोजन गेले महिनाभरापासून चालू आहे। या दिवसाची वाट बघायला आम्ही खूप उत्सुकता होती आणि हा 500 वर्षानंतरचा दिवस आलेला आहे, त्यामुळे अजूनच आनंद आहे की आपल्याला आमच्या या पिढीला हा दिवस बघायला भेटतोय। हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे। त्यासाठी आम्ही आज श्रीरामांच्या वतीने आज मोठं आयोजन केलेलं आहे। आम्हाला इतका आनंद झाला आहे की आम्हाला काय शब्दच नाही आहेत बोलायला। या निमित्ताने 500 वर्षांनी राम आलेले आहेत म्हणून आम्ही 500 किलोची खिचडी आणि मसाले भात वाटलेला आहे आणि सकाळी आम्ही 51 किलोची जिलबी लोकांना प्रसाद म्हणून वाटलेला आहे। मी घरी दिवाळी साजरी केली। आमच्या घरी आज लाडू करंजा चकली वगैरे असं घरातल्या लोकांनी केलेलं आहे, त्यांना खूप आनंद झालेला आहे। आणि तुळशीबागेत पण आमचे अध्यक्ष सागर दैवाते यांनी आम्हाला हे आनंद साजरा करायला परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार। आज खऱ्या अर्थाने सर्व भारतीयांनी दिवाळी साजरी केलेली आहे। आज खरंच 500-600 वर्षाची जी लढाई होती आणि आज भारतामध्ये आनंदाचं वातावरण आहे। सर्व धर्मियांच्या वतीने आज जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेला आहे त्याचं स्वागत झालेलं आहे आणि त्याच स्वागताचं पण आज त्या निमित्त आज आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कसं वाटतं तुम्हाला आजच्या दिवशी? आजचा दिवस म्हणजे एकदम दिवाळीसारखा साजरा झालेला आहे आणि तो दरवर्षी होणार ह्यात काही शंकाच नाही आहे। आणि आपल्याला जे गव्हर्नमेंटनी जे नरेंद्र मोदीच्या साहेबाच्या कृपेने जो आपल्याला हा नवीन दिवस भेटलेला आहे हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि हा अत्यंत आनंदाने साजरा होईल, त्याच्याबद्दल धन्यवाद। आज प्रभू श्रीरामांचा हा जो कार्यक्रम आहे आज देशामध्ये साजरा होतो आणि सर्व धर्मियांच्या वतीने साजरा होतो, एकतेचं प्रतीक आज दिसतंय। सर्वप्रथम आम्ही तुळशीबाग परिवार, श्री गजानन मित्रमंडळ ट्रस्ट, छोटे व्यावसायिक असोसिएशन आणि इथली सर्व स्थानिक मंडळं यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे मनापासून धन्यवाद मानतो। कारण एवढा भक्कम असा PM पहिल्यांदा देशाला भेटलेला आहे आणि 500 वर्षाची गुलामगिरी सोडून आज जे मोदी साहेबांच्या प्रखर प्रयत्नामुळे जे मंदिर उभं राहिले, जे भव्य मंदिर उभं राहिले, जी बाबरची जी ताजमहलची जी प्रतिमा होती ती मोडून आता भारत देशाची ओळख असेल हे आमचं अयोध्याचं राम मंदिर। मी दर्शन कदम। आम्ही तुळशीबागवाले सगळ्यात जास्त रविवारची वाट बघत असतो, पण यावेळेस आता सोमवारचा म्हणजे अखंड भारताचं स्वप्न साकार झालं आहे, तर आम्ही उत्सुकपणे पूर्ण सोमवारच्या आतुरतेने वाट बघत होतो। आनंदाचा क्षण आहे हा सगळ्यांचा। पहिल्यांदाच आम्ही सगळे सोमवारची एवढ्या आतुरतेने वाट बघत होतो। पहिल्यांदाच अशी एका वर्षात 2 दिवाळी तयार झालेल्या आहेत, 2 दिवाळी झालेल्या आहेत, एक दिवाळी दिवाळीची आणि ही आजची एक दिवाळी, त्यामुळे खूप आनंदमय वातावरण आहे। आणि सागर दैवाते यांचं नियोजन, तुळशीबागेला सगळा परिवारासारखं यांचं सगळ्यांना सांभाळून घेणे, त्याच्यामुळं एकदम आनंदमय वातावरण आहे। मंदिर तर अयोध्येमध्ये होतंच, पण गजानन मित्र मंडळाच्या वतीने ते मंदिर पाहण्यासाठी किंवा असं काही नियोजन आपल्याकडनं होणार आहे का? आम्ही नक्कीच करू। सागर भाऊ आमचे आहेत, ते तुळशीबागेचे विधात आहेत, त्यामुळे ते नक्कीच ते नियोजन करतील आणि नक्कीच आम्ही तुळशीबाग अख्खी अयोध्येला जाऊ। First of all, I am very proud of India, and we should be proud of our India that today is inauguration day of Ram Mandir, and Jai Shri Ram to everyone. आजचा हा दिवस म्हणजे खूप आनंदाचा दिवस झाला। दिवाळी ह्या वर्षामध्ये 2 वेळेस दिवाळी झाल्यासारखी झाली आपल्याला। फार आनंदाचा क्षण आहे। 22 जानेवारी हा दिवस आठवण ठेवण्याजोगे एक दिवस आहे की आज आम्ही 500 वर्षानंतर आम्ही आज जो दिवस बघतोय तो 500 वर्षापर्यंत जो प्रयत्न चालू होते की आपली अयोध्या आपल्याला मिळावी, ज्यासाठी आपले पूर्वजांनी कितीतरी प्रयत्न केलेले आहेत, त्यांचे बलिदान वाया गेले नाही। त्यांनी आज आपल्याला आयुष्य आपलं पवित्र आले की आपण तो क्षण बघतोय। यासाठी आपल्याला योगी आदित्यनाथ यांचं आणि मोदी साहेबांचं आभार मानायला पाहिजे की त्यांनी हा क्षण बघायला आम्हाला वेळ दिला आहे। हा क्षण आम्ही आयुष्यभर आठवून देणार। अख्खा भारत देश हा साजरा करत आहे। हा खऱ्या अर्थाने दिवाळी आहे आज, त्यामुळे जय श्रीराम। सियावर रामचंद्र की, सनातन हिंदू धर्म की जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।
जय श्री राम 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 जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम 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 श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम